वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण जात आहोत उससे सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। पुण्यामधील शनिवार वाड्याला। तर चला जाऊया। तर मित्रांनो बघू शकता कात्रज ते शिवाजीनगरचं आपण तिकीट घेतलेलं आहे। एकाचे 20 रुपये घेत आहे कात्रज पासून। तर बघू शकताय। तर चला शनिवार वाड्याला जाऊया। 1 hour later. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे शनिवार वाडा येथे। बघू शकता शनिवार वाड्याची माहिती ही बघू शकताय मित्रांनो इथं आहे। साठी पण इकडे जागा दिलेली आहे बघू शकता तुम्ही। इथं हा बघा ब्रूज आहे। मित्रांनो बघू शकता आपण शनिवार वाड्याला पोहोचलेलो आहे। हे बघा इथं वरती बघू शकता। मित्रांनो पुढे एंट्री घेताच ही पहिल्यांदा आपल्याला गाडीची तोफ बघायला भेटते बघू शकता तुम्ही। ही हा तोफ बघू शकताय। इथं हा तोफ आहे बघू शकताय तुम्ही। तर चला जाऊया। इथे ही माहिती दिलेली आहे शनिवार वाड्याची। मित्रांनो माहिती तुम्ही वाचून घ्या नंतर। मित्रांनो हा वाडा इसवी सन 1732 मध्ये पेशवा बाजीराव यांनी बांधला होता। हे बघा हे बघू शकता मस्त असं शनिवार वाडा आहे बघू शकता इथं। तर मित्रांनो इथलं रहस्य असं आहे की इसवी सन 1773 मध्ये एक घटना घडली होती आणि ही घटना नारायणराव पेशवा यांच्यासोबत घडली होती। तर मित्रांनो नारायणरावचे जे काका होते रघुनाथराव आणि काकू ज्या होत्या आनंदीबाई यांच्यावर कटाचा संशय घेतला होता। इथं सांगितले जाते की त्यांनी सैनिकांना आदेश दिला होता की नारायणरावला धरा आणि तो आदेश बदलून त्यांनी मारा नारायणराव असं केलं होतं। त्या रात्री सैनिक वाड्यात घुसले आणि नारायणराव पळत पळत आपल्या काकांकडे गेले आणि ओरडले। त्यांना वाचवले गेले नाही आणि त्यांची हत्या करण्यात आली। मित्रांनो आजही या वाड्यात असं म्हटलं जातं की इथं काका मला वाचवा असा आवाज ऐकून येतो। तसेच मित्रांनो आणखी एक इथं घटना घडली होती। 27 फेब्रुवारी 1828 रोजी वाड्यात अचानक आग लागली होती। आग इतकी भयानक लागली की ती सुमारे 7 दिवस चालली मित्रांनो। हे कारंज्या बघायला भेटतात बघू शकता तुम्ही। पेशवांच्या काळात जेव्हा बाग वगैरे होती तेव्हा हे कारंज्यानं म्हणजे कारंज्या चांगल्या म्हणजे बाग चांगला दिसण्यासाठी इथं हे कारंज्या लावले जातात म्हणजे ते वर। मित्रांनो हा किल्ला आहे इथं हे बघा इथं त्यांनी सजवलेला आहे आणि आपला झेंडा पण आहे भारताचा। जय हिंद मित्रांनो। मित्रांनो आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा या व्हिडिओला। आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा मित्रांनो।